श्रीरामपूरमध्ये लव जिहाद आणि लँड जिहादवरून वातावरण चांगलंच तापलं असून विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल रस्त्यावर उतरले आणि प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत प्रांत कार्यालयाबाहेर धडक आंदोलन छेडले. आपण बघतो की वेगवेगळ्या प्रकारचे जिहाद आपल्या समोर येतात आणि रोजच येतात. ते जिहादाचा प्रकार म्हणजे लय माध्यमातून लँड जिहादचा प्रकार या भारत भूमीवर काही जिहाद्यांनी नाही म्हणू शकत तर काही म्हणण्यापेक्षा सर्वच धर्म की रक्षा कौन करेगा? बजरंग दल, बजरंग दल. बहनों की रक्षा बजरंग दल. देश की रक्षा कौन करेगा? बजरंग दल, बजरंग दल. बहनों की रक्षा कौन करेगा? बजरंग दल, बजरंग दल. जय श्री राम. नाशिक आणि अमरावतीतील घटनांच्या पार्श्वभूमीवर कठोर कारवाईची मागणी करत आंदोलकर्त्यांनी आपली भूमिका ठामपणे मांडली. हे जे आता विविध प्रकारचे जिहाद चालू आहे त्याच्या माध्यमातून हिंदू तरुणींचं, हिंदू महिलांचं जे काही शोषण चालू आहे, त्यांचे जे काही शारीरिक छळ चालू आहे, हे रोखण्याकरता आज आम्ही विश्व हिंदू परिषद बजरंग दलच्या माध्यमातून आज प्रांत कार्यालय या ठिकाणी आंदोलन केले. आज आम्ही प्रांत साहेबांना निवेदन दिलेलं आहे की हे जे काही जिहादी प्रवृत्तीचे लोक आहेत यांच्यावर कठोरात कठोर कारवाई व्हावी, कायद्यामध्ये कठोर असे कलम बदल व्हावेत आणि सक्षम असे अधिकारी या प्रकरणामध्ये यावेत जे की पीडितांना याचा न्याय भेटल. आणि मी आज आपल्या चॅनलच्या माध्यमातून समाजाला सांगू इच्छितो, जे कोणी पीडित व्यक्ती असतील, जे दलित वस्ती असेल त्या ठिकाणी हे जिहादी जर आमच्या कुठल्या दलित भावांना, आमच्या हिंदूंना जर त्रास देत असतील, कोणत्या माता बहिणींना त्रास देत असतील, त्यांनी निसंदेहपणे आमच्या बजरंग दलांच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधावा. त्यांना प्रशासनाकडून न्याय भेटत नसेल, बजरंग दल निश्चित रोडवरती उतरून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करेल, ही मी या ठिकाणी ग्वाही देतो. या निवेदनात देशभरात वाढणाऱ्या असामाजिक कृत्यांबाबत तीव्र चिंता व्यक्त करण्यात आली आहे. लव जिहाद आणि लँड जिहाद या नियंत्रणासाठी कठोर केंद्रीय कायद्याची जोरदार मागणी. फक्त एवढेच नाही, वन विभाग, लष्कर आणि सार्वजनिक जमिनींवरील अतिक्रमण हटवा आणि देशविरोधी कृत्यांमध्ये सहभागी असणाऱ्यांवर फास्ट ट्रॅक न्यायालयात तत्काळ कारवाई करा. देशाची एकता आणि अखंडता राखण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असा इशारा बजरंग दलचे गोरक्षा प्रमुख ऋषिकेश भागवत यांनी दिला. देशात आणि महाराष्ट्रात हिंदुत्ववादी सरकार आहे, पण कुठेतरी हे हिंदुत्ववादी सरकारचं अपयश आहे. हिंदुत्ववादी सरकारने लव जिहाद किंवा जिहादा संदर्भात अत्यंत कठोर कायदे करावेत आणि ते कायदे अंमलबजावणीत आले. आणि जर असे कायदे अंमलबजावणीत आले तर भविष्यात संपूर्ण देशात, महाराष्ट्रात कोणत्याही प्रकारचा असा जिहाद होणार नाही असा आम्हाला विश्वास आहे. कायद्याची अंमलबजावणी आणि कायदे निर्माण करणं हे सरकारचं काम आहे. सरकारने याच्यात कठोरात कठोर कायदे करावेत आणि त्याची अंमलबजावणी करायची. जर सरकार याच्यात सरकार याला गांभीर्याने घेत नसेल आणि याला जनरल विषय म्हणून सोडत असेल तर मी सरकारला सुद्धा चेतावणी देतो, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलच्या माध्यमातून सरकारला सुद्धा चेतावणी देतो की विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलला रोडवर उतरायला सरकारने मजबूर करू नये. जर आम्ही रोडवर उतरलो तर आम्ही बघणार नाही की जिहादी कोण आहे, काय आणि काय करतोय. आम्ही त्याला उत्तर हे रोडवर देऊ. आम्ही याच्यानंतर सरकारच्या दारात येणार नाही. जिहाद्यांना त्यांचं उत्तर हे रोडवर राहील, असं मी बजरंग दलाच्या वतीने सरकारला इशारा देतो. प्रशासनाने मागण्या न ऐकल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा थेट इशारा दिला असून आता प्रशासन काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. स्वप्नील सोनार, प्रहार न्यूज लाईन, श्रीराम.